भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे। एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने। संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 7 उद्धवास बोध यदु अवधूत कथा याचा भाग 5. आता अवधूतांनी आपलं गुरु आख्यान सुरू केलं. राजा, मानव जन्माचं ध्येय आत्मबोध प्राप्त व्हावा असं असावं आणि त्यासाठी मनोमन शांती असायला हवी. म्हणून मी पृथ्वीला माझं पहिलं गुरुस्थान दिलं. कसं ते ऐक. राजा, साधकाजवळ शम, सहिष्णुता आणि निग्रह या 3 गोष्टी आल्या की त्याचं मन शांत होतं. पण हेच सर्वात कठीण असतं, कारण मनोवृत्तींचे व्यापार त्याला नित्य छळत असतात. पृथ्वीकडे पाहता मला असं आढळून आलं की अनेक वृक्ष मानव आपल्या स्वार्थासाठी तोडतो, जाळतो. अनेक डोंगरावरील दगडमाती वापरून डोंगरांचं अस्तित्वही संपवतो, तरी पृथ्वीमध्ये काही फरक पडत नाही. तिचा तोल ढळत नाही. ती कायम निश्चलतेनं उभी असते. पुन्हा आपलं परोपकाराचं ब्रीद पाळण्यासाठी कुठेही कसूर ठेवीत नाही. ज्ञानी साधूनं असं असायला हवं हे सांगणारी पृथ्वी माझी पहिली गुरु झाली. माझा दुसरा गुरु म्हणून मी वायूची निवड केली. वायू म्हणजे प्राण आहे. तोच जीवाचा खरा आधार आहे. मानवी मनाच्या देहातील इंद्रियांचे सर्व व्यापार हे वायूमुळेच होत असतात. अगदी अन्नपचनापासून ते रक्ताभिसरणापर्यंतच्या सर्व क्रिया केवळ वायूवर अवलंबून आहेत. म्हणून शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या 5 प्राणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीरातील या क्रियांचा तोल सांभाळण्याचं कार्य हे वायूचं आहे. इतकं करूनही तो त्यापासून अलिप्त असतो. पोटात काहीही घातलं तरी तो त्याचं पचन करतो. काय घालायचं हे ठरवणारं इंद्रिय असतं. वायूची त्यात गुंतवणूक नसते. म्हणून वायूला मी माझा दुसरा गुरु मानलं. आकाशाला मी तिसरा गुरु म्हणून स्वीकारलं. आकाश म्हणजे पोकळी. पोकळीविना कोणतंही अस्तित्व नाही. शरीरातील 2 पेशी केवळ पोकळीमुळेच वेगळ्या दिसतात. 2 वाळूचे कण शेजारी असले तरी ते पोकळीनंच चिकटलेले असतात. राजा, आकाशाचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते सर्वसमावेशक असतं. धूलिकणांपासून पर्जन्य, अग्नी, वारा यांना आकाश स्वतःच सामावून घेतं. जन्म, जरा, मृत्यू असे कोणतेही भेद त्यात नसतात. योग्यानं कसं असावं हे विशालत्वानं आकाश पाहता कळलं. म्हणून माझा तिसरा गुरु आकाश आहे. राजा, माझा चौथा गुरु म्हणून मी जलाची निवड केली. जल म्हणजे पाणी होय. पाण्याचा महत्त्वाचा गुणधर्म मला भावला म्हणजे ते प्रवाही असतं. एका ठिकाणी थांबणं त्याच्या स्वभावात नसतं. त्याला बळच थांबवावं लागतं. मानवाचं आयुष्य असं प्रवाही असतं, म्हणून त्याला जीवन म्हणतात. पाण्यालाच दुसरं नाव जीवन असं आहे. या जलाचा आणखी एक गुण म्हणजे ते मुळात निर्मळ असतं. आकाशातून मेघ वर्षाव करतात त्यावेळेला अत्यंत शुद्ध असलेलं जल पृथ्वीचा म्हणजे जमिनीचा संग घडताच अशुद्ध होतं. मग ते शुद्ध करत बसावं लागतं. योगी असाच शुद्ध मनाचा असायला हवा आणि त्यानं दुस्संग टाळायला हवा हे जल शिकवतं. दमल्या भागल्याला पाण्याचा आधार वाटतो. त्याची तृषा शांत होते. तेच योग्याचं कार्य असतं. अज्ञानी जीवांना ज्ञानमार्गावर आणून त्यांचे तापत्रय कमी करणं आणि निर्मळ आनंदी असं प्रवाही जीवन
ध्येयाकडे जाणारं, त्यांना समजावणं हेच कार्य योग्यानं करावयाचं असतं. हे सर्व मला जल या गुरुकडून कळलं. राजा, अग्नी म्हणजे तेज होय. कठोर तप हे अग्नीचं सामर्थ्य आहे. योग्याच्या ठिकाणी अग्नीचं तेज असतं. सर्व विषय विचारांना ज्ञानाग्नीच्या मुखात टाकून तो त्याचं भस्म करतो आणि ती स्मृती म्हणून विभूती रूपानं भाळावर मिरवतो. राजा, अग्नीची 2 रूप आहेत. एक मंगलता आणि दुसरं रौद्रता हे रूप आहे. यज्ञकुंडीचा अग्नी मंगल असतो, तर चितेचा अग्नी किंवा वणव्याचा अग्नी रौद्र असतो. यज्ञात पेटवलेल्या अग्नीत मंत्रानं हवन करतात. सर्व देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी, आपली अंतर्शुद्धी होण्यासाठी तो याग असतो. परंतु वणव्यात सर्व नाश होत असतो. अशी परस्पर विरोधी कार्य अग्नीची असतात. योगी असाच असतो. साधक, सेवक, जिज्ञासू भक्तांच्या मनात ज्ञानाची ज्योत चेतवित असतो, तर दुष्ट दुरात्म्यांना शापानं त्यांच्या पापाची जाणीव करून देतो. या अग्नीला अग्निनारायण ही संज्ञा आहे. अग्नी आणि योगी ह्यांचा समभाव मला भावला, म्हणून मी अग्नीला गुरुस्थानी मानलं. राजा, चंद्र आणि सूर्य हेही मला गुरुस्थानी वाटले. देहातील आत्मा हा या चंद्र सूर्याप्रमाणेच आहे. चंद्र शीतल तर सूर्य प्रखर आहे. हे दोन्हीही गुण आत्म्याचे आहेत. दोघेही अविनाशी आणि प्रकाशी आहेत, स्थिर आहेत. त्यांचं प्रचलित स्वरूप हे भासमय आहे. चंद्राचे शुक्ल कृष्ण पक्ष, वृद्धी, क्षय, षोडशकला हे सर्व भासमय आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यातून हे फक्त दिसत असतं, अन्यथा चंद्र हा उगवत नाही आणि मावळतही नाही. तो स्थिर असतो. तसाच सूर्यही स्थिर आहे, गतिमान आहे, प्रखर प्रकाशमान आहे. सर्व चराचरांचं पोषण आणि संवर्धन करण्याचं सामर्थ्य हे चंद्र सूर्यात आहे. योग्यानं जात्याच असं असायला हवं. जगाच्या कल्याणासाठी, जीवांच्या उद्धारासाठी त्याचं चलनवलन कार्यरूपानं दिसलं तरी नित्य आत्मानंदी स्थिर असायला हवं. तो काळाबरोबर वाहत जात नाही. परोपकारासाठीच त्याचं जीवन असतं. म्हणून राजा, मी चंद्र सूर्य ह्यांना पण माझ्या गुरुस्थानी मानलं. मानवी देहातील आत्म्यात हेच सर्व गुण सुप्त रूपानं असतात. जीवाला त्याची जाणीव नसते. तो बाह्य संसारात गुंतलेला असतो. योग्यानं बाह्य जगतातून स्वतःला बाहेर काढायचं असतं आणि आत्मस्वरूपी स्थिर करायचं असतं. तेव्हाच त्याला आत्मदर्शन होतं. त्यासाठी मन, बुद्धी, चित्त यांचं निर्मलत्व, स्थिरता, दृढता, भेदरहितता यायला हवी. तेव्हाच त्या जीवाच्या ठिकाणी क्षमा, दया, शांती ह्या गुणांचं प्रकटीकरण होईल. आणि म्हणूनच हे राजा, मी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आणि चंद्र सूर्य अशा 7 जणांना मी प्रमुख गुरुस्थानी स्वीकारलं आहे. असं बोलून अवधूत थांबले. अवधूतांच्या या सर्व बोलण्यातून यदुराजाला एक महत्त्वाचा बोध झाला. त्याच्या मनात विचारांची गलबल झाली. त्याला भोवतालचे साधक आठवले. आज इथेच थांबूया. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.